पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आल्याची माहिती मिळतेय। राजेंद्र हगवणे याची चौकशी करताना फरार काळात कुणी मदत केली याची माहिती त्याने पोलिसांना दिलेली आहे। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात पोलिसांनी अजित पवार गटाचे बडतर्फ तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्यासह त्याच्या कुटुंबातील 5 जणांना अटक केली आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे 7 दिवस फरार होते। त्यांनी पुण्यासह सातारा जिल्ह्यात आणि कर्नाटकाच्या सीमेपर्यंत प्रवास केला होता। या प्रवासात त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर केला होता। दोघांना अटक केल्यानंतर ते कुठे होते, कुणाच्या मदतीने पळाले याचा तपास पोलिसांनी केलेला आहे। राजेंद्र हगवणे याला लपण्यासाठी कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील कर्नाटक यांचा मुलगा प्रीतम पाटील यांना मदत केली होती। त्यामुळे माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केल्याची माहिती कळतीये। फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत करणं प्रीतम पाटील यांना भोवलंय। प्रीतम पाटील हा माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील कर्नाटक यांचा मुलगा आहे। मिळालेल्या माहितीनुसार 7 मे रोजी वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह औंध रुग्णालयात पाहण्यासाठी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हे दोघे इंडीवर कारने गेले। त्यानंतर अटकेची शक्यता लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी बदलून थार गाडीने पुण्यातून पळ काढला। त्यानंतर त्यांनी मुहूर्त लॉन्स पवना डॅम जवळील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवरती मुक्काम केला। 18 मे रोजी थार गाडीने त्यांनी आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात मुक्काम केला।